नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हरभऱ्याचं पातळ उसळ बनवूया. 1 वाटी मी हरभरे घेतले आहे. हरभऱ्याला साफ करून 2 वेळा स्वच्छ धुवून रात्री पाण्यात भिजत ठेवले आहे. आपले हरभरे कसे भिजले बघूया. हे बघा किती फुगले आहेत आपले हरभरे. चांगले भिजले आहेत आपले हरभरे. आता हरभऱ्याचं आपण पातळ उसळ बनवूया. हरभऱ्यामधलं पाणी काढून टाकूया. भिजत ठेवलेल्या हरभऱ्यामधलं पाणी काढून झालं आहे. पातळ उसळसाठी आपण मसाला तयार करून घेऊया. 2 कांदे कट करून घेऊया. कांद्याचं दोन्ही साईडचं बोड काढूया. कांद्यावरचा शिलटा काढूया. कांद्याचा शिलटा काढून झाला आहे. कांद्याचं बोड काढून टाकूया. कांद्याचं बोड चांगलं नसते. कांद्याला उभे पातळ पातळ कट करून घेऊया. असे कांद्याला पातळ पातळ कट करून घेतले आहे. टमाटा घेऊन घेतलेला एक कट करून घेऊया. टमाट्यामधलं बी काढून टाकूया. टमाट्यातलं बी तब्येतीला चांगलं नसते. टमाट्यामधलं बी काढून झालं आहे. त्याला बारीक कट करून घेऊया. आपला टमाटा बारीक कट करून झाला आहे. सुका खोबरा 25 ग्राम घेतले आहे. सुक्या खोबऱ्याला आपण पातळ पातळ कट करून घेऊया. आपला सुका खोबरा कट करून झाला आहे. कोथिंबीरला स्वच्छ धुवून घेतले आहे. त्याला बारीक कट करून घेऊया. कोथिंबीर कट करून झाला आहे. आपण मसाला भाजून घेऊया. गॅस पेटवूया. तवा ठेवूया. तवा गरम होऊ देऊया. तवा गरम झाला आहे. सुका खोबरा कट करून घेतल्याला भाजून घेऊया. खोबऱ्याला फिरवूया. थोडंसं तेल टाकूया. खोबरा आपण लालसर होईपर्यंत भाजूया. खोबरा आपला लालसर भाजला आहे. प्लेटमध्ये काढूया. 2 कांदे उभे कट करून घेतलेले भाजून घेऊया. कांदा लालसर होईपर्यंत भाजूया. थोडंसं तेल टाकूया. कांदा आपला चांगला भाजला आहे. लालसर झाला आहे. प्लेटमध्ये काढूया. 4 हिरव्या मिरच्या घेऊन घेतल्या आहे. मिरचीला भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. मिरची चांगली भाजली आहे. घेऊन घेतलेला कढीपत्ता टाकूया. कढीपत्त्याला पण भाजून घेऊया. मिरची आहे कढीपत्ता आपला भाजून झाला आहे. प्लेटमध्ये काढूया. मसाला 2 मिनिटं थंड होऊ देऊया. 2 मिनिटं झाले आहेत. आपला मसाला थंड झाला का बघूया. हा आपला मसाला थंड झाला आहे. मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकूया. मिक्सरला वाटून घेऊया. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. म्हणजे आपला मसाला चांगला बारीक होतो. आणखीन थोडंसं मिक्सरला फिरून घेऊया. आपला मसाला वाटून झाला आहे. बघूया आपला मसाला कसा वाटला आहे. हा छान वाटला आहे. एकदम बारीक बारीक झाला आहे. मसाला बारीक वाटल्याने आपल्या हरभऱ्याचा पातळ उसळ एकदम गाढा बनतो. आता हरभऱ्याच्या उसळला आपण फोडणी करूया. गॅस पेटवूया. गॅसवर कुकर ठेवूया. कुकर गरम होऊ देऊया. आपण हरभऱ्याचं उसळ पातेल्यात पण बनवू शकता. कढईमध्ये पण बनवू शकता. आपण कुकरमध्ये बनवूया. कुकर गरम होऊ देऊया. कुकर गरम झाला आहे. या चमचनं 1.5 चमच तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झालं आहे. 1 दालचिनीचा तुकडा टाकूया. 1 इलायची टाकूया. 2 तेजपत्ताची पानं टाकूया. त्याला फिरवून घेऊया. 1 चमच अद्रक लसणाचा पेस्ट टाकूया. अद्रक लसणाला फिरवून घेऊया. अद्रक लसण फ्राय झाला आहे. 1 टमाटा टाकूया. टमाट्याला फिरवून घेऊया. टमाट्याला चांगलं शिजू देऊया. टमाटा छान शिजला आहे. मसाला वाटून घेतलेला टाकूया. मसाल्याला व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस फास्ट करूया. मसाला लवकर फ्राय होतो. मसाल्यामधलं पाणी आटेपर्यंत फिरवूया. उसळमध्ये टाकण्यासाठी आपण 1.5 गिलास पाणी गरम करून घेऊया. पाणी गरम करून टाकल्याने आपला उसळ चविष्ट बनतो.
आपला मसाला चांगला फ्राय झाला आहे. पाणी छान सुटलं आहे मसाल्यामधला. या चमचनं 2 चमच मिरची पावडर घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. फोडणीमध्ये टाकूया. मिरचीला व्यवस्थित फिरून घेऊया. धनिया पावडर 1 चमच टाकूया. 1 चमच हळद पावडर टाकूया. 1 चमच गरम मसाला टाकूया. आपल्या पातळ उसळला चांगला कलर येण्यासाठी आपण 1 चमच काश्मीरी मिरची पावडर टाकूया. काश्मीरी मिरची तिखट राहत नाही. आपल्या उसळला छान कलर येतो. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. रात्री भिजून घेतलेले हरभरे फोडणीमध्ये टाकूया. त्याला फिरून घेऊया. हरभऱ्याच्या उसळमध्ये पाणी टाकण्यासाठी आपला पाणी गरम झालं आहे. उसळमध्ये पाणी टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. मीठ अर्धा चमच टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. कुकरला ढक्कन लावूया. गॅस फास्ट करूया. 2 शिट्ट्या करून घेऊया. आपल्या कुकरचे 2 शिट्ट्या झाल्या आहेत. गॅस बंद करूया. 2 मिनिटं कुकरची हवा जाऊ देऊया. कुकरची हवा गेल्यावरच आपण ढक्कन काढायचं असते. आपल्या कुकरची हवा गेली का बघूया. आपल्या कुकरची हवा गेली आहे. कुकरचं ढक्कन काढूया. वा वा, किती छान स्वाद येत आहे आपल्या हरभऱ्याच्या पातळ उसळचा. त्याला फिरूया. आपल्या हरभऱ्याचा उसळ एकदम गाडा गाडा झाला आहे. उसळ शिजला का बघूया. आपला उसळ छान शिजला आहे. एकदम नरम नरम शिजला आहे. आपल्या हरभऱ्याच्या पातळ उसळला किती छान कलर आला आहे. आपल्या हरभऱ्याचा पातळ उसळ बनवून तयार झाला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. या पद्धतीनं हरभऱ्याचं पातळ उसळ बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. भाकरीसोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता, भातासोबत पण खाऊ शकता. हरभऱ्याचं पातळ उसळ बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.